नांदेड जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी सलग वादळी वारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली। यामुळे येथे शेती पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। आता मी अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात आहे। आपण बघतोय ज्या पद्धतीनं या शेतकऱ्याची जी आहे ते पपईची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे। या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रावर पपई लावली होती। अतिशय जे आहे ते मेहनतीनं हे पपईचं उत्पादन शेतकरी घेताना पाहायला मिळत होते। हजारो रुपयाचा खर्च जे आहे ते शेतकऱ्यांनी या पपईच्या लागवडीवर केला होता। मात्र अचानक आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं या संपूर्ण पपईची वाताहत झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर मागील 3 दिवसापासून जे आहे ते नांदेड शहरात वादळी वारा असेल, गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, यामुळे जे ते शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाले। हळद असेल, त्याचबरोबर जे आहे ते केळी असेल, टरबूज असेल, अशा पिकांचं सुद्धा नुकसान झाले। स्थानिक शेतकरी आपल्यासोबत आहेत, ज्या पपईचे ते मालक आहेत। काय सांगाल, प्रचंड प्रमाणात नुकसान झालं तुमच्या झाले आता होऊन गेले, त्याला काय करणार? गव्हर्नमेंट आम्हाला काहीच मदत करू शकत नाही सर। त्या राहिलेले 4 झाड सोडून काय करावं? काही गव्हर्नमेंट आमची मदत करत नाही, काही कोणी काय आपण बघतो या शेतकऱ्याचा संताप। खरं तर आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आता राहिलेले झाड सुद्धा आम्हाला कामी येणार असं म्हणून जे आहे ते त्यांनी राहिलेली बाग सुद्धा स्वतः उद्ध्वस्त करण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला। हा राग त्यांचा पाहतोय आपण। खरं तर मायबाप सरकारने या शेतकऱ्याचा राग पाहायला पाहिजे आणि यांची दखल घेतली पाहिजे, नुकसानीची दखल घेतली पाहिजे आणि जे आहे ते या शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली पाहिजे। ज्या पद्धतीनं त्यांची काही झाडं जे आहे ते वादळी वारा व अवकाळी पावसामुळे उजूळ झाले होते आणि राहिलेली झाडं सुद्धा ते स्वतःहून उद्ध्वस्त करताना आपण या ठिकाणी पाहतोय। अतिशय दुर्दैवी चित्र आपण या ठिकाणी पाहतो। खरं तर शेतकऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान झाले। आता सरकार असेल, प्रशासन असेल, यांना काही मदत देतं का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंबेगाव, नांदेड।